रामटेक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। धार्मिक स्थळी दानपेटी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथील परमात्मा एक आश्रमात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरी केल्याची घटना उघडकीस आली। चोरट्यांनी दानपेटी आश्रमातून नेऊन सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या शेतात फोडली आणि त्यातील अंदाजे 10 ते 12 हजार रुपये रोख रक्कम लंपास केले आहे। घटनेची माहिती मिळताच आश्रम प्रशासन आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। संस्थेचे पदाधिकारी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे। विशेष म्हणजे याच आश्रमात यापूर्वी दानपेटी चोरीची घटना घडली होती। सध्या रामटेक पोलीस पुढील तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। माझे नाव राकेश गोविंद मोहनकर आहे, राहणार काचुरवाही। मी या संस्थेचे सचिव आहे। आज सकाळी आम्ही जेव्हा भवन खोलला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमची दानपेटी इथून चोरट्यांनी लपास केली आहे। तरी आम्ही दानपेटी पडताळणी केल्यानंतर 200 ते 300 मीटरवर आमची दानपेटी मुकेशजी गुल्ला यांच्या वावरामध्ये भेटली आणि ते खाली आढळून आली। त्यानंतर ते दानपेटी आम्ही आमच्या 2 माणसांनी आणून इथं ठेवली आणि पोलीस स्टेशनला आम्ही तत्काळ रिपोर्ट दिली। त्याच्यामध्ये 12-13 हजार जवळपास काही पैसे होते। मागच्या वेळेस अशी घटना झाली होती तेव्हा पोलीस प्रशासनाने काही कारवाई केली नाही आणि ते स्टॉप दुसरा वेळ आहे। आता त्यांनी चांगली कारवाई करून चोरट्यांना पकडण्यात यावा ही विनंती आहे। महान्यूज 7 करिता रामटेकवरून पंकज चौधरी यांची रिपोर्ट।